CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त वावर सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। शेतात बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात 2 बिबट्यांचे दर्शन झाल्याने या दहशतीत आणखी भर पडली आहे। मात्र या गंभीर प्रकाराकडे वन विभागाने स्पेशल दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे। घाटपुरी येथील शेतकरी नामदेव चोपडे यांच्या शेतात 27 फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम बिबट्या दिसून आला होता। त्यानंतर त्यांनी वन विभागाला याची रीतसर माहिती दिली। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि वन विभागाने त्यावेळी घटनास्थळाची पाहणी केली, मात्र बिबट्याला पकडण्यात त्यांना यश आले नाही। तब्बल 18 दिवसांनंतर परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच शेतकरी चोपडे यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या शेतात CCTV कॅमेरे बसवले। या कॅमेऱ्यांमध्ये 2 बिबट्यांचा वावर स्पष्टपणे कैद झाला आहे। या बिबट्यांनी शेतात प्रवेश केल्याचे दिसत असले तरी ते बाहेर पडल्याची कोणतीही नोंद कॅमेऱ्यात नाही, ज्यामुळे बिबटे अजूनही मका पिकात लपून बसल्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी फटाके फोडून शेतात जावे लागते, त्यामुळे वारंवार तक्रार करूनही वन विभागाचे कर्मचारी केवळ पाहणी करून परत जात असल्याचा आरोप होत आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अद्याप ठोस पावले उचलली गेलेली नाही। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे। स्वतः शेतात काम करतानाही जीव मुठीत धरून राहावे लागते। वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नामदेव चोपडे यांनी केली आहे। वेळेवर उपाययोजना न केल्यास भविष्यात मानवी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता वन विभाग या बिबट्यांना जेरबंद ठोस पावले उचलावी अशी मागणी केली जात आहे। माझं नाव नामदेव गोकुल चोपडे, राहणार घाटपुरी। घाटपुरी शिवारात माझे शेत आहे। गट नंबर 25 मध्ये दिनांक 27/2/2026 रोजी मला शेतामध्ये काम करत असताना बिबट्या दिसला होता। त्या दिवसाला आम्ही फॉरेस्ट ऑफिसला कळवले आणि त्या दिवशी प्रशासन, वन विभाग आणि तहसीलदार साहेब सर्व त्या दिवशी शेतामध्ये आल्यानंतर त्यांनी बिबट्याला पकडण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु ते यशस्वी झाले नाहीत आणि बिबटे त्या दिवसापासून शेताच्या आजूबाजूला फिरत होते। पण आज दिनांक 16/3/2026 रोजी बाजूच्या वस्तीमध्ये बिबटे दिसले, ही माहिती मला कळाली आणि मग मी शेतामध्ये आल्यानंतर माझ्या शेतामध्ये मी मागील घटनेनुसार सोलर कॅमेरा विकत आणून तो लावला। सुरक्षिततेच्या दृष्टीने किंवा आपल्या शेतात काय काय घडामोडी होतात ते आपल्याला कळलं पाहिजे, त्याच्यासाठी मी CCTV कॅमेरा लावला आणि तो शेतामध्ये आल्यानंतर कॅमेरा चेक केला तर कॅमेरामध्ये 2 बिबट सकाळी 5:15च्या दरम्यान कॅमेऱ्याने शूट केले आणि त्याच्यावरून असं कळते की ते बिबटे आतमध्ये शिरले आणि त्यांची आल्याची एंट्री आहे, पण बाहेर गेले याची एंट्री नाही आहे अशी माहिती वन विभागाला दिली। अशी माहिती दिल्यानंतर वन विभागाचे कर्मचारी इथं आले आणि त्यांनी पूर्ण तपासणी केलेली आहे आणि पूर्ण त्यांना परिसर पाहिला। आणि मागणी काय तुमच्या? मागणी हेच आहे की बाबा जसं रोज आम्हाला शेतामध्ये यावं लागते, बिबट्याच्या त्रासामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। शेतात काम करण्याकरता मजूर येत नाहीत आणि मी स्वतः शेतामध्ये येतो, स्वतः काम करतो, तर काही कशाचा आवाज कधी आला तर जीवाला भीती वाटते की बाबा बिबट्या तर आला नाही आणि हे जास्ती किती दिवस चालावं। माझी एक प्रशासनाला मागणी आहे, विनंती आहे की बाबा या बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, जेणेकरून शेतीचे जे कामं आहेत ते व्यवस्थितपणे आम्हाला करता येतील, हीच एक मागणी आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।